नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला असून फक्त 5 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील या रक्ताच्या तुटवड्यावरती इलाज करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना सरसावली आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपाखाडी येथे रविवारी शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इच्छुक रक्तदात्यांनी, महाराष्ट्र सैनिकांनी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींनी रक्तदान करून या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलेलं आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागला असून आरोग्य यंत्रणेवरती कमालीचा ताण पडत आहे. येत्या काही दिवसात मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्यास रक्तासाठी रुग्ण व त्यांच्या नातलगांना धावाधाव करावी लागणार आहे. याबाबतची माहिती कळताच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. त्यानुसार या कालावधीमध्ये पाचपाखाडी येथील सरस्वती शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे असं आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना केलं आहे. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. आज सकाळी ठाणे वैभव म्हणून ठाण्यातील एक प्रतिष्ठित पेपर आहे, त्याच्यामध्ये एक बातमी आली आणि ती बातमी अशी आहे की ठाण्याला पुढील 5 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ठाण्यातील विविध ब्लड बँकेमध्ये उपलब्ध आहे. मला असं वाटतं की आपण सगळे ठाणेकर हे जागृत ठाणेकर आहोत आणि अशी जर रक्ताची परिस्थिती ठाण्यात असेल तर आपण सगळे पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. येत्या रविवारी आम्ही एक रक्ताचा महाकुंभ मेळावा आयोजित करत आहोत. ठिकाण हे पुढील पोस्टमध्ये मी देईनच, परंतु मला असं वाटतं की जर रक्ताचा पुरवठा आपल्या ठाण्यात कमी पडत असेल तर ठाण्यातला तरुण असेल किंवा रक्तदान करणारे जी इतर लोक आहेत ती कधीही मागे पडणार नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून पुढील 1 वर्ष ठाण्यात रक्ताचा साठा उपलब्ध होईल एवढं रक्त आपण जमा करून दिलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणूनच येत्या रविवारी ठिकाण मी माझ्या पोस्टमध्ये कळवीन. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रक्तदान करायला हवं असं मला वाटतं. तर नक्कीच रविवारी एक मोठं रक्तदानाचं शिबिर आपण ठाण्यात आयोजित करूया. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वंदे मातरम 150 वर्षापूर्ती महोत्सव भारतीय जनता पार्टी आणि श्री गोपीनेश्वर ट्रस्ट आयोजित कार्यक्रम ठाण्यातील कर्मवीर भाऊराव महाविद्यालय येथे संपन्न झाला. वंदे मातरम 150 वर्षाचा प्रेरणादायी इतिहास या विषयावरती माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. वक्ते चंद्रकांत जोशी यांचे या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन आयोजन करण्यात आलं होतं.
अध्यक्ष इतिहास भरती व इतिहास संकलन समितीचे महाराष्ट्र राज्यातील वक्ते चंद्रकांत जोशी यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले आहे। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक सचिन मोरे, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, माजी नगरसेवक अमित सरैया, डॉक्टर समीराताई भारती, विक्रम भोईर, भूषण पाटील, निलेश लोहाटे, कृष्णा भुजबळ, श्रुतिका मोरेकर कोळी, अन्य मान्यवर, विद्यार्थी व ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। सस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम्। आज वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असताना आपण बघतोय की फक्त देशातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी या 150 वर्षा निमित्त कार्यक्रम होत आहेत। तसंच ठाण्यामध्येही आज 2 ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत। आज KBP कॉलेजमध्ये सन्माननीय श्री चंद्रकांतजी जोशी यांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मुळात वंदे मातरम या गीताची निर्मिती कशी झाली आणि याच्या मागचा इतिहास हा या भावी पिढीला सांगण्याचं काम हे झालेलं आहे। आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये संध्याकाळी 4 वाजता विवियाना मॉलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमाने हा साजरी होणार आहे। आणि त्याच्यामुळे निश्चितच आमच्या सगळ्या पिढीला एक अभिमानाचा हा क्षण आहे की 150 वर्ष ज्यावेळेस या गीतला पूर्ण होत आहेत, वंदे मातरमला पूर्ण होत आहेत, त्याचे साक्षीदार म्हणून आम्हाला हा कार्यक्रम बघायला भेटतोय, हा दिवस बघायला भेटतोय। बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यानिमित्ताने देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक वंदे मातरम गायनाने या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला आहे। सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे भारत या गीतास 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यानिमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्याने झाली। या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठाणे महानगरपालिकेतील मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पाहिले। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या उपस्थितीमध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे समूह गायन या ठिकाणी करण्यात आलं।
धैर्य, उत्कटता आणि आशेला समर्पित एका अनोख्या उपक्रमामध्ये ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलने कर्करोगाविरुद्ध लढाईमध्ये मात करणाऱ्या योद्ध्यांना समर्पित रोज डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. डे केअर ऑन्कोलॉजी टीमने आयोजित केलेला हा कार्यक्रम ठाण्यातील फॉर्च्यून येथे जीवन, प्रेम आणि कृतज्ञतेच्या आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची थीम जीवनाचा आनंद साजरा करणे होती आणि कर्करोगातून बरे झालेले रुग्ण, डॉक्टर, परिचारिका, कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतक यावेळी एकत्र आले होते. संगीत, नृत्य आणि प्रेरणादायी कथांनी भरलेली ही संध्याकाळ जीवनाच्या उत्सवात एक नवीन अर्थ घेऊन आली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कॅन्सरमधून बरे झालेल्यांचा सन्मान सोहळा, ज्याने कर्करोगातून बरे झालेल्यांचा अढळ धैर्य, जगण्याची इच्छाशक्ती आणि सकारात्मक वृत्तीचा सन्मान केला. संध्याकाळच्या भावनिक क्षणांपैकी एक म्हणजे कर्करोगातून वाचलेल्या व्यक्तींचा लाईव्ह परफॉर्मन्स होता, ज्याने संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. हा परफॉर्मन्स संघर्षावरती विजयाचे प्रतीक बनला. त्यानंतरच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या ऑर्केस्ट्रल परफॉर्मन्स आणि रुग्णाच्या प्रेरणादायी अनुभवाने सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले आणि त्यांनाही प्रेरणा दिली. या प्रसंगी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या कन्सल्टंट क्लिनिकल अँड मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर चेतना बक्षी म्हणाल्या, रोज डे हा एक केवळ उत्सव नाही, तो प्रत्येक रुग्णांच्या धैर्याची, विश्वासाची आणि उपचाराच्या प्रवासाची कहाणी आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आमचे ध्येय केवळ रोग बरा करणे नाही, तर रुग्णांच्या जीवनात आशा आणि आनंद निर्माण करणे आहे. अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला आठवण होते की वेळेवर उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि मजबूत आधार प्रणालीने कर्करोगाचा प्रभाव करता येतो. सर लगा दीप प्रज्वलित करे, ऐसे करे. यहाँ पे देखिए सर. जंग तो हर किसी की जिंदगी में होती है, कभी हालात से, कभी दर्द से और कभी अपने ही डर से. लेकिन असली बात ये नहीं है कि जंग है, असली बात ये है कि आप वो जंग से कैसे लड़ते हैं. कुछ लोग हार मान जाते हैं और कुछ लोग उठते हैं, अपने भीतर में आग लगाकर हर मुश्किल को चीरते हुए आगे बढ़ते हैं. आज हम वो गीत गाने जा रहे हैं जो हर योद्धा को याद दिलाता है कि उसके अंदर की ताकत कभी किसी बीमारी से बड़ी है, हर बीमारी से बड़ी है. ये गीत उन सबके नाम है जो जिंदगी की लड़ाई मुस्कुराकर लड़ रहे हैं, जो गिरते हैं पर रुकते नहीं, क्योंकि उनके दिल में बस एक ही आवाज गूंजती है, आरंभ है प्रचंड. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती सावंत. ज्युपिटरमध्ये येण्याची ही माझी काही पहिली वेळ नाही आहे. 5 वर्षापूर्वीचा माझा प्रवास इथून सुरू झाला होता आणि इथून एक वेगळ्या दुनियेचा, दुसऱ्या इनिंगचा माझा हा प्रवास आहे. 5 वर्षापूर्वी आले होते, पेशंट म्हणून आले होते आणि आज एक परफॉर्मर म्हणून आले आहे. ज्युपिटर हे एक असं माध्यम आहे पेशंट आणि डॉक्टरमधलं, जे आम्हाला जगण्याचा एक वेगळा मार्ग दाखवतं. ज्यांना असं वाटतं आपल्या जगण्याची पूर्ण उमेद गेलेली आहे, ते आम्हाला नवीन भरारी, फिनिक्ससारखी भरारी घेण्यासाठी आशा देतात, उमेद देतात. इथले सगळेच डॉक्टर्स, रादर इथले सगळे वॉर्ड बॉय, इथल्या मावशी, सिस्टर्स इतके आमच्या मागे असतात ना, की आम्हाला असं आमची होपच लूज होऊ देत नाहीत. त्यांच्यामुळे आमच्या मनामध्ये जगण्याची एक नवीन उमेद तयार झालेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा असते की आपण काहीतरी केलं पाहिजे काय, पण कुठेतरी असा फुल स्टॉप लागतो आणि आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं, पण असं होत नाही. ज्युपिटर हे असं एक माध्यम आहे हॉस्पिटॅलिटीचं, की आपल्याला असं वाटतं की ते परत परत डॉक्टर्सला भेटायला यावं, सिस्टर्सना भेटायला यावं. आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो त्याच याची नांदी असते. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. आम्ही ग्रॅटिट्यूड करतो, इथल्या सिस्टर्स करता, डॉक्टर्स करता, इथल्या सगळ्या पॅरामेडिकल स्टाफ करता. आम्ही फार काही करू शकत नाही यांच्यासाठी, फक्त आमच्याकडे जे आहे त्याच्यातून आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो की आम्ही हे करू शकतो. तुम्ही आम्हाला इथपर्यंत परत सेकंड इनिंगचा जो चान्स दिला आहे, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो.
आणि त्यासाठी मी ज्युपिटरची, त्याच्या स्टाफची, पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स सगळ्यांची शतशः ऋणी आहे. अशी ही ज्युपिटरची पेशंटला सांभाळण्याची जी दगदग आहे, जी तळमळ आहे, ही कायम चालू राहो ही सदिच्छा. धन्यवाद. So today we are celebrating in Jupiter Hospital Cancer Survivors Day. We call this as a Rose Day. तर या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे की टू सेलिब्रेट टुडे. आजचा दिवस सेलिब्रेट करायचा, सगळं काही विसरायचं, आपला आजार विसरायचा, आपले त्रास विसरायचे, इकडे यायचं आणि धूम करायची, मजा करायची. वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट डिसीज, वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट डाएट प्लॅन. इकडे सगळ्यांकरता आम्ही जेवण ठेवलेलं आहे आणि हा एक रंगारंग कार्यक्रम आहे जिकडे आमचे सगळे पेशंट्स येऊन परफॉर्म करतात आहे. वी हॅव सो मेनी पेशंट्स हू आर सो टॅलेंटेड आणि जेव्हा त्यांना आजार होतो तेव्हा ते समटाईम्स दे गेट डिप्रेस्ड अँड दे थिंक की आता मी गाणं म्हणू शकीन की नाही, आता मी नाच करू शकीन की नाही. प्लीज गो इनसाइड अँड सी, एव्हरीबडी इज एन्जॉईंग, एव्हरीबडी इज डान्सिंग. सो याचा उद्देश हा आहे की सगळ्यांनी एन्जॉय करायचं. सो सेलिब्रेट टुडे इज व्हॉट द मोटो ऑफ द रोज डे इज. पोस्टल संकल्प उपक्रमांतर्गत ठाणे टपाल विभागाने टपाल वित्तीय सेवांवरती संवाद, बैठक आणि उत्कृष्टता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. संकल्प उपक्रमामध्ये ठाणे टपाल विभागातील सुमारे 250 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. मनीषा सिन्हा, टपाल सेवा मंडळ, नवी दिल्ली. ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ, नवी मुंबई विभाग पोस्ट मास्तर सुचेता जोशी, डॉक्टर अभिजित इचके, ठाणे विभाग अधीक्षक नरेंद्र बाबू हे कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एका पथनाट्याद्वारे सांगण्यात आलं की जेव्हा कोणी मदत करत नाही तेव्हा टपाल विभागाचा टपाल जीवन विमा मदत करतो. त्याचप्रमाणे मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना देखील समाविष्ट आहे. आज या कार्यक्रमाअंतर्गत शालेय मुलींनी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना पासबुकचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, नवी मुंबई, वागळे, बदलापूर, ठाणे येथील पोस्टल ऑफिस प्रमुखांना ट्रॉफी आणि पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. यामुळे टपाल विभागाच्या सेवा उत्कृष्टतेच्या प्रयत्नांना निश्चितच बळकटी मिळेल. फील्ड असिस्टंटना पोस्टल लाईफ इन्शुरन्स, सेव्हिंग बँक सेवा आणि इतर आर्थिक उपक्रमांवरती मार्गदर्शन करण्यात आलं. या बैठकांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना पोस्ट ऑफिस, सेव्हिंग स्कीम, लाईफ इन्शुरन्स आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक सारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. एक मिनिट मॅडम. हमारी सुकन्या है, चलो मिलकर साथ बोले, डाक सेवा ही है जन सेवा. प्रमोद करेगा. यस लिखिए. श्री प्रमोद करेगा, पोस्टमैन बोनस प्रीमियम बाय. यस लुक. प्रीमियम बाय डिपार्टमेंटल एम्प्लॉय एमटीएस कैडर श्रीमती पल्लवी गाडगे. डॉक्टर अर्चना जाधव, एक्सपीरियन्स डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. नमस्कार, माझं नाव प्रियंका लक्ष्मणराव आसरवार, शाळा क्रमांक 41 येथे. सुकन्या समृद्धी योजना ही 0 ते 10 वर्ष वयोगटापर्यंत दिलेली आहे आणि ठाणे शाखामधून सर आले होते तिथे आमच्या शाळेतल्या मुलांसाठी की ही योजना त्यांच्यासाठी युजफुल आहे. जेणेकरून जे मोठे मुलं होतील, 10वी म्हणा, त्याच्यासमोरचं शिक्षण घेण्यासाठी किंवा कुठलं लग्न करण्यासाठी मोठी रक्कम लागते, तर ते रक्कम एकदम त्यांना जमा करणं सोयीस्कर होण्यासाठी ही जी योजना आहे आतापासूनच थेंबे थेंबे तळे साचे म्हटल्याप्रमाणे ते जमा करू शकतात आणि ते त्याचा उपभोग घेऊ शकतात. त्याच्यासाठी ही योजना त्यांनी राबवलेली आहे आणि माझ्या शाळेतून 10 विद्यार्थी इथे आलेले आहेत. हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे, कारण की आता महानगरपालिका शाळा म्हटल्यानंतर खूप हालाकीची परिस्थितीतले विद्यार्थी तिथे येतात आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी हे खूप चांगली योजना राबवली आहे. तसं तर कमीत कमी 100 रुपयापासून त्यांनी जमा करू शकतात आणि जास्तीत जास्त त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी मंथली जमा करू शकतात किंवा एक साथ पण त्यांनी जमा करू शकतात. मेरा नाम हरपाल वजू बुटिया है, लड़के का नाम आरुषि है, आरुषि बुटिया. योजना के लिए तो लड़की के लिए अच्छा है सब, ये जो उनके भविष्य में काम आए, उनके लिए जो अपने पैरों पे खड़े हो सके, कुछ शादी के बाद भी, शादी के टाइम में या उसके भविष्य पढ़ाई लिखाई के लिए, और उनके लिए बहुत ही अच्छा सरकार ने जो योजना बनाई है बहुत अच्छा है. इसके लिए हम धन्यवाद करते हैं सरकार, केंद्र सरकार का, राज्य सरकार का. तो बहुत बहुत शुक्रिया कि उनके लड़कियों के लिए ये सब सोच रहे हैं और उनके लिए बहुत अच्छा कार्य कर रहे हैं. तो ये लिया है मैंने अभी, तो 250 से लेके 500 तक ऐसा कुछ प्लान है. अभी जैसे जैसे आगे बढ़े हैं कुछ बढ़ा देंगे अमाउंट.
जो उनके लिए भविष्य में काम आ सके, ऐसे तो उनके भविष्य के लिए कुछ अच्छा हो सके। और हम भी कोशिश करेंगे कि उनको कुछ अच्छी सुविधा मिले और उनके लिए कुछ आगे बढ़ के कुछ अपने लिए पैरों पे खड़े हो सके और वो काम कर सकें। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।